नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. प्रत्येक स्त्रीमध्ये मर्दिनी दडलेली असते. मग ती आई असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, बायको असेल, मावशी असेल, या सगळ्यांमध्ये एक मर्दिनी दडलेली असते. आणि अशाच एका मर्दिनीच्या सामर्थ्याची आणि संघर्षाची कथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत श्रेयस तळपदे आणि संपूर्ण टीम. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. श्रेयस, सुरुवात तुझ्यापासूनच करतोय. आपण जर का मागे वळून बघितलं तर श्रेयस तळपदेचा निर्माता जेव्हा जेव्हा मराठीत काहीतरी प्रयोग करतो तर वेगळे विषय असतात. सनी चौघडे असेल, पोस्टर गर्ल्स असेल, त्यांना मर्दिनी, पोस्टर बॉईज आणि मर्दिनी, 3 वेगळे सिनेमे, 3 वेगळे विषय. तर कशी सुचली मर्दिनीची संकल्पना? सुचली ॲक्च्युली आमच्या दिग्दर्शकाला अजय मयेकरला. त्याला एक मला वाटतं साधारण त्यांनी मालिका खूप केल्या आहेत आत्तापर्यंत. 25-26 मालिका त्यांनी केल्या आहेत आणि त्याला आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची, माणसांची जाण खूप चांगली आहे. रिलेट कुठल्या गोष्टी होतील त्या गोष्टींवर तो खूप छान काम करतो, म्हणजे जे आम्ही मालिका करताना सुद्धा अनुभवलं आहे. सो त्याला बेसिकली ही गोष्ट सुचली आणि त्यांनी त्याची एक 1 लाईन लिहून काढली. आमचा जो लेखक आहे महाबळेश्वर नार्वेकर त्याच्याबरोबर, आणि मग मला ती बेसिकली कथा एक पानी होती, ती पाठवली. ती वाचल्यावर मला प्रचंड आवडली. आणि कारण त्याच्यामध्ये एक तर ओरिजिनॅलिटी होती. ओके, ओरिजिनली काहीतरी विचार केला होता की अशी एखादी गोष्ट घडू शकेल का एखाद्या स्त्रीबरोबर, एखाद्या आईबरोबर. मग त्याच्यात घडणाऱ्या घटना ज्या होत्या, त्या ट्विस्ट अँड टर्न्स त्याचे खूप इंटरेस्टिंग होते. ते मला खूप जास्त चांगले वाटले. आणि म्हणून मग मी दीप्तीला ते ऐकवलं आणि आम्ही ठरवलं की ही गोष्ट आपण प्रेक्षकांसमोर आणली पाहिजे. सो वी डिसाइडेड टू डू इट. म्हणजे गोष्ट आवडली, त्याची ओरिजिनॅलिटी आवडली, त्याची मांडणी आवडली, आणि असं वाटलं की नाही, आपण प्रेक्षकांसमोर ही गोष्ट आपल्या बॅनरखाली आणली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, प्रार्थनाला 15-16 वर्षांपासून आम्ही बघतोय. बबली गर्ल अशी तिची इमेज आहे, पण या सिनेमाच्या निमित्ताने तिची इमेज ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय. एक मी असं म्हणेन की अजून एक इमेज ॲड करायचा आम्ही प्रयत्न केला आहे. तिने आत्तापर्यंत ज्या पद्धतीची कामं केली आहेत, खरं तर MTRमध्ये पण तिने एक वेगळा प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टीमुळे कॉन्फिडन्स आला की नाही, हा जो रोल आहे, हे जे कॅरेक्टर आहे, पात्र आहे, हे प्रार्थना चांगल्या पद्धतीने करू शकेल. आणि येस, आपण हाही विचार करतो की प्रेक्षकांना कसं वाटेल ते बघायला. की तुम्ही एका पद्धतीने बघता, पण आज प्रेक्षकांना काहीतरी, प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळे पण हवं आहे, नाविन्य हवं आहे. सो आम्ही तोही विचार केला की जेव्हा प्रेक्षक, मी ॲज अ प्रेक्षक जेव्हा मी बघेन की अरे, प्रार्थना बेहरे अशा भूमिकेमध्ये, अशा रोलमध्ये, असं काहीतरी व्हिज्युअल्स दिसत आहेत, असं तिचं कॅरेक्टर दिसतं आहे, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय, मला बघायला आवडेल हे काय आहे. सो हा विचार करून अर्थात आम्ही म्हणजे हाही एक विचार होता तिची निवड करताना की युजली एक स्टिरियोटाईप आपलं असतं, जसं तुम्ही म्हणालात की एक बबली गर्ल किंवा रोमॅन्टिक गर्ल वगैरे होतं, ते जर का ब्रेक करून काहीतरी वेगळं प्रेक्षकांना आवडेल का. तर आत्ता जो टीजरला रिस्पॉन्स आम्हाला आला आहे तो खरंच खूप पॉझिटिव्ह आहे, खूप एनकरेजिंग आहे. आणि कुठेतरी मग असं वाटतं की नाही, आपण जो विचार केला आहे, जी निवड केली आहे, ती करेक्ट आहे. प्रार्थना, खरं तरी फिल्म एक गेम चेंजर तुझ्यासाठी ठरू शकते. वर्षाची सुरुवात खूप गोड झाली होती आणि मध्यात हा धक्का तू दिलास मर्दिनीच्या निमित्ताने. तर काय नेमका रोल आहे? जसं तू आत्ता म्हणाला की 14-15 वर्षापासून आम्ही बघतोय प्रार्थनाला आणि एक बबली गर्ल, पण मला असं वाटतं 14-15 वर्ष झाली, अजूनही मी एक्सपेरिमेंट केलेले नाही आहे. तर ते कधी करणार. आणि आय एम फॉर्च्युनेट की आफ्टर 14-15 इयर्स का नसो, कोणाला तरी असं वाटलं की प्रार्थना अशी दिसू शकते आणि इतका वेगळी भूमिका करू शकेल, ह्याचा कॉन्फिडन्स त्यांनी मला दाखवला. सो हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना, की ॲक्टर म्हणून तर नेहमीच आवडत असतं की आपण काहीतरी वेगळं करू, काहीतरी वेगळं दाखवू माझ्या ऑडियन्सला. पण जसं अभि आता एका इंटरव्ह्यूमध्ये बोलला होता की तुम्ही हे का नाही करत, तुम्ही ते का नाही करत, तसं ॲक्टर्स ऑडियन्स आम्हाला विचारते, आमचे फॅन्स. पण आम्हाला तर करायला आवडतं आहे. कोणी आम्हाला तसं बघेल तर आम्ही करू ना, कोणी आम्हाला तसा रोल ऑफर करणं पण महत्त्वाचं आहे ना. सो मला असं वाटतं की ते माझ्या डिरेक्टर सरांना आणि माझ्या प्रोड्युसर सरांना वाटलं की नाही, आम्हाला प्रार्थना अशी दिसू शकते आणि आम्हाला वाटतं आहे, आम्हाला तो कॉन्फिडन्स आहे, ती करेल. एवढा विश्वास माझ्यावर ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी होती. आणि याचं श्रेय कुठे ना कुठे श्रेयसदा आणि अजयजींना, की त्यांनी ऑफकोर्स. आणि त्यामुळे आय थिंक मला असं वाटतं मी माझे प्रयत्न केलेत.
खूप प्रयत्न केलेत, मेहनत केली आहे. नाही खरं आहे. आणि एक म्हणजे मी निर्माता व्हायच्या आधी एक ॲक्टर आहे आणि मला पण स्वतःला असं नेहमी असं वाटतं की आपल्याला आपण जे करतोय त्याच्यापेक्षा वेगळ्या कॅरेक्टरसाठी कोणीतरी विचार तरी करावा. यु नो की आता अर्थात जेव्हा मी इक्बाल केला तेव्हा हिंदीमध्ये कोणालाच काहीच माहीत नव्हतं की मी कोण आहे, काय आहे, कसं करू शकतो. पण मग एक प्रवीण तांबेसारखी हो, एक भूमिका येते किंवा वेलकम टू सज्जनपूर सारखी फिल्म येते, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटत राहतं किंवा गोलमाल करताना रोहित शेट्टी दरवेळी एक काहीतरी नवीन चॅलेंज मला देतो, यु नो की ॲज अन ॲक्टर. आणि मला ते खूप आवडतं की कधी तो म्हणजे बोलताना थोडं स्टॅमर करत असेल तर कधी त्याला लिस्प असेल. या गोलमालमध्ये लिस्प आणि अजून काहीतरी मला एक त्यांनी चॅलेंज दिलं आहे. सो हे सगळं जेव्हा एक डिरेक्टर असं विश्वासाने तुम्हाला करायला सांगतो की नाही तू हे करशील, तू हे कर, तेव्हा खूप मजा येते. यु नो एव्हरी ॲक्टर रोज आम्ही उठतो तेव्हा जेव्हा फोन आपण चेक करतो ना तेव्हा नकळत आपण एक असा मेसेज पण चेक करत असतो की ये फिल्म में ऐसा ऐसा रोल है सर. यू आर वेटिंग फॉर दॅट मेसेज फ्रॉम सम डिरेक्टर, सम प्रोड्यूसर की ये कुछ अलग सोचा है सर, इसके लिए आपको सोचा है. आणि ते त्याच्याहून जास्त सुखावणारी गोष्ट एका ॲक्टरसाठी ॲक्टर म्हणून ही खूप मोठी असू शकत नाही. दीप्ती, सगळ्यात महत्त्वाचे सगळे धुरंधर आपण म्हणूया मराठीतले या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आणले आणि एक स्त्री म्हणून सशक्त पाठबळ श्रेयसला देणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण एवढा मोठा प्रोजेक्ट करणं आणि एक डेडलाईन तुम्ही आखली होती, आम्ही बघतोय सुरुवातीपासूनच तुमच्या अनाऊन्समेंटपासून असेल, त्या डेडलाईनमध्ये ही गोष्ट पूर्ण करणं आणि ती मोठ्या पडद्यावरती आणणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. तुम्ही करताय, ऑफकोर्स टीमवर्क शिवाय शक्य नव्हतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसबद्दल जेव्हा धुरंधर म्हणालात मला ॲड केलात ना त्याच्यात. हो, नाही, जोक्स अपार्ट, बट लाईक यू राईटली सेड की टीमवर्कशिवाय हे पॉसिबल नाही आहे. आणि मेटिक्युलस प्लॅनिंग आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे असं बाहेर न दिसताना लोकांचं परसेप्शन अबाउट दिस इंडस्ट्री इज व्हेरी डिफरंट आय फील. यु नो की त्यांना असं वाटतं की हे लोक घरी जेवत नाहीत, ही लोक दिवस रात्र बाहेरच असतात, हे फक्त पार्टीजच करतात. तर तसं नाही आहे. यु नो दीज पीपल लीड, ऑल ऑफ अस वी लीड व्हेरी मेटिक्युलस लाईव्स आय फील. त्याच्यामध्ये खूप स्ट्रक्चर असतं की सकाळी इतक्या वाजता आम्ही उठतो, म्हणजे आम्ही वी आर अप बाय 6 o'clock, समटाईम्स इवन अर्लियर. यु नो 10, 10:30, 11पर्यंत वी आर डन, म्हणजे दिवस संपलेला असतो आमचा. दॅट ऑल ऑफ दॅट, सो दॅट इज एक डिसिप्लिन बेसिकली असणं प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तो उठण्या बसण्यामध्ये, मग तो फिल्मच्या प्रीप्रोडक्शनमध्ये आणि ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. यु नो सो ऑल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड टीमवर्क, यु नो सगळ्यांनी सहकार्य करणं टू मेक दिस पॉसिबल, टू मेक दिस हॅपन. आणि त्याच्यामुळे आज ही कलाकृती समोर आम्ही आणू शकतो आहे. अभिजित, तुला आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही बघितलं, सूत्रसंचालक असेल, छोट्या पडद्यावर असेल, पण खमका पोलीस ऑफिसर पहिल्यांदाच तू ही भूमिका साकारते. खरं तर खूप मोठं चॅलेंज तुझ्यासाठी, प्रार्थनासाठी चॅलेंज होतं, तुझ्यासाठी पण चॅलेंज आहे. म्हणजे कलाकार म्हणून दोघांसाठी एक बाउंड्री जी आहे ती तुम्ही पार करण्याचा प्रयत्न ह्या सिनेमाच्या निमित्ताने करताय. तर ही जेव्हा भूमिका तुझ्याकडे अजय घेऊन आलेत तर कसं सगळं जुळून आलं? मला ऑनेस्टली जोपर्यंत आम्ही शूटिंगला सुरुवात केली नाही तोपर्यंत खरं वाटत नव्हतं. कारण प्रत्येक कलाकाराला जसं आता श्रेयस सरांच्या बोलण्यात आलं की एका चांगल्या भूमिकेची कायम वाट बघत असतो प्रत्येक कलाकार. आणि त्याला असं वाटत असतं की आपल्याला एका वेगळ्या रोलमध्ये कुणीतरी इमॅजिन केल्याशिवाय मी कसं करणार ना. दोनच मार्ग आहेत. कुणीतरी एक तर तुम्हाला विचारलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतः निर्माण केलं पाहिजे, तुम्ही निर्मिती केली पाहिजे की मला बाबा अमुक भूमिकेमध्ये दिसायचे तर चल मीच प्रोड्यूस करतो काहीतरी करून. तर त्यातला हा जो पहिला भाग आहे की कुणाला तरी असं वाटणं. तर श्रेयस सर हे माझे फार आवडते कलाकार आहेत. अजय सरांचं काम मी ऐकून होतो, त्यांच्याबरोबर कधी काम करायची संधी नाही आली. पण या दोघांनी जर ही भूमिका करण्यासाठी माझ्यावर एवढा विश्वास टाकलाय तर आपण नक्कीच केपेबल आहोत असं एक मनामध्ये पहिल्यांदा फिलिंग आलं. आणि त्यानंतर मग पुढचं त्यांना सरेंडर होऊन त्या भूमिकेमध्ये आपल्या बाजूनं काय ॲड करता येईल एवढाच विचार माझ्या मनात होता. तेव्हा पोलीस अधिकारी म्हणून काही वेगळी बॉडी लँग्वेज आणावी किंवा यु नो असं काही माझ्या खरंच डोक्यात आलं नाही. कारण ते कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंगली लिहिलंय. माझंच काय, सगळीच कॅरेक्टर इतकी स्ट्रॉंगली लिहिलेली आहेत महाबळेश्वर नार्वेकर आणि अजय मयेकर यांनी एकत्र मिळून की त्यामध्ये आता फक्त मला प्रामाणिकपणे काम करणं इतकंच माझ्या हातात होतं. आणि मला आनंद वाटतोय की या निमित्तानं मर्दिनीचा मी एक फार सक्षम भाग आहे. आणि मी खरं तर 3 जुलैची फार मनापासून वाट बघतोय. कारण आता मी ज्या भूमिकेत आहे त्यात मी हिला मदत करतोय की नाही करत आहे याबद्दल फार विस्तारानं आम्हाला कोणालाच बोलता येत नाहीये.
पण एक नक्की सांगेन की आपण अशा चित्रपटांचे चाहते असतो ज्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन ट्विस्ट असतो किंवा कळत असतं की अरे अमुक संकट दिसतंय पण मग आता याच्यावर मात कशी केली जाईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती उत्कंठा ताणलेली असते. तो ड्रामा इतका इंटेन्स असतो. तर मला असं वाटतं पोस्टर पासून तर ही किती फिअर्स आहे हे तुम्हाला कळतच आहे. त्यामुळे आम्ही आतुरतेनं वाट बघतोय की 3 जुलैला कधी एकदा हा सिनेमा प्रेक्षागृहात प्रेक्षक बघतायत आणि आम्हाला सगळ्यांना आमच्या भूमिकांमध्ये त्यांच्या समोर याची संधी मिळते. क्या बात आहे. कितूदा यातला गायतोंडे असेल किंवा आता बंदरमधली भूमिका असेल, पोलीस अधिकाऱ्याची पण त्यांना शेड्स वेगवेगळे आहेत. ते पोलीस अधिकारी शेड्स वेगवेगळे आहेत. तर एक अभिनेता म्हणून चॅलेंज असतं की अशा एकाच पट्टीतल्या भूमिका पण त्या वेगवेगळ्या शेड्सने आपण रंगवतो. हो, कारण मग अभिनेता म्हणून मी जर त्या पोलिसाच्या भूमिका एकसारख्याच करत राहिलो असतो तर मला नसतं विचारलं कोणी. एकसारखंच जर काम करत राहायचं असतं तर मग ते प्रेक्षकांनाही त्याचा कंटाळा येतो आणि अभिनेता म्हणून मला वैयक्तिकरित्या कंटाळा येतो. आणि फार सोपं असतं एकसारखं काम करत जाणं आणि फार मजेशीर असतं वेगवेगळे कंगोरे शोधत जाणं. छोट्या छोट्या लकबी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात की म्हणजे मला आठवते एकदा एक शॉट होता माझा आणि मी अधिक काहीतरी करत होतो आणि श्रेयस पटकन येऊन मला म्हटलं, अरे जितू फक्त बघ, नुसता राहा तिथे, तुला माहीत नाही, तू जेव्हा बघतोस ना तेव्हा काहीतरी असतं, तू कॅप्चर करतोस तेवढं कॅप्चर कर, काही अधिक करू नकोस, तुला सापडलंय आता काय तोंडे, तू अधिक नको करू, तू ओव्हरडन करतोस, असं तो मला म्हणाला. आणि मला असं वाटतं हो श्रेयस पण मी 1 मिनिटं करून बघतो, मी केलं ते. तो म्हणला आता तू साधं कर, फक्त बघ. आणि मॉनिटरवर तो मला म्हणलं इकडे हा पण शॉट बघ, हा पण शॉट बघ. कधी कधी असं होतं की म्हणजे अभिनेता असतो ना, तो अभिनेता किंवा अभिनेत्री ते बिचारे ना हवेत असतात. हवेत म्हणजे कुठे यशाच्या हवेत नाही, अधांतरी असतात. त्यांना सापडत नसतं की काय करावं नेमकं. दिग्दर्शक सांगत असतो पण दिग्दर्शक पण शोधत असतो ना. तर तेव्हा आणखी करूयात का, आणखी करून बघूयात का, ही प्रवृत्ती असते. कारण आणखी बेटर करायचं असतं, चांगलं करायचं असतं. आणि यामध्ये कुठेतरी कुवत तर असते पण समोरच्या माणसाची हातोटी पण असते दिग्दर्शकाची. त्याची स्वतःची शैली असते. अजय मयेकरची एक शैली आहे स्वतःची. आमच्या लेखकाची महाबळेश्वर नार्वेकरची एक शैली आहे. मग कानेटकरी संवाद कशा पद्धतीने, मी हे म्हणत नाही मी त्याला कानेटकरांची त्याची तुलना करत नाही. तो आत्ता नवनवीन लिहितो, आत्ता काही वर्ष झाली आहेत त्याला, पण त्याच्यामध्ये काहीतरी चमचमीतपणा आहे, एक चुणचुणीतपणा आहे. त्या व्यक्तिरेखांना त्याने त्याच्या पद्धतीनं रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तो थोडासा ठसका आहे त्याच्यामध्ये, थोडासा गावरान बाज आहे त्याच्या लेखनामध्ये आणि नाट्यमयता आहे, भरपूर नाट्यमयता आहे. तर एक डायलॉग बाजी म्हणतो ना आपण ज्याला, जे आता फार कमी बघायला मिळते आपल्याला, तर ती डायलॉग बाजी आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला ते जेव्हा अशा पद्धतीचं मिळतं तर एक तर तुम्ही ते नाट्य जिथे म्हणजे पंडित सत्यदेव दुबे एक फार सुंदर वाक्य मला एकदा म्हणाले होते. मी एक कविता म्हणालो होतो, सादर केली होती त्यांच्यासमोर. पंडित सत्यदेव दुबे ज्यांना माहिती नसेल तर अमरीश पुरी साहेबांपासून ते नसिरुद्दीन साहेबांपासून ते चेतन दातार, किशोर कदम यांचे सगळ्यांचे गुरु आणि उत्तम दिग्दर्शक. तेव्हा त्यांनी मला विचारलं कविता कुणाची आहे. मी म्हटलं माझी आहे दुबेची. तर म्हणजे लिहितोच चांगलं पण वाचतोच खूप घाणेरडी. मी म्हटलं काय झालं. ते म्हणाले शब्द स्वतःचं काम करत असतात, त्या शब्दांवर स्वतःच्या भावनांचा भार ठेवू नकोस. शब्द स्वतः भावना घेऊन उभे असतात, शब्द फक्त नीट ठेवायला शिक. मी लहान होतो, मला ते कळलं नव्हतं तेव्हा. आता जेव्हा वेगवेगळ्या लेखकांचं वेगवेगळं वाचतो ना, तर तेव्हा मला लक्षात येतं की अच्छा याची ही शैली आहे. त्या शैलीनं फक्त ते ठेवलं ना, जरी थोडं दिग्दर्शकाचं ऐकून, थोडं कुठे जायचं हे ठरवून, तर ती भूमिका परिणामकारक होऊ शकते. पण कुठल्याही अभिनेत्याची एकट्याची भूमिका कधीच परिणामकारक होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला साथ सहकलाकारांची, उत्तम पार्श्वसंगीताची, उत्तम संकलनाची आणि त्याबरोबर उत्तम चित्रीकरणाची मिळत नाही. कुठलाच कलाकार यशस्वी होऊ शकत नाही एकटा. एक होता तो वारला, त्याचं नाव सतीश तारे, किंवा आणखी एक होते हिंदीमध्ये ज्यांचं नाव मेहमूद. आम्हाला कसं आहे, आम्हाला मेहनतच करावी लागते. आमच्या ठाईत तो गुण नाही. तर या मेहनतीचं फलित आहे की वेगवेगळे लेखक वेगवेगळ्या शैलीनं लिहित आहेत, म्हणून मी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतोय.
काही अनुराग कश्यप सारखी माणसं आहेत जे मला सीन एकदा वाचून विसरून जा, आता इम्प्रोव्हायझेशन कर, सूट कर, तुला जे करायचं. काही दिग्दर्शक जे अजय सारखे आहेत जे मला म्हणतात की नाही, एक मिनिट, मला हे एवढंच पाहिजे, याच्या पलीकडे नको करू, इम्प्रोव्हायझेशन करायचं या भागामध्ये कर. आणि मग सहकलाकार असे भेटतात की ते जेव्हा त्यांच्या वतीनं देतात आणि निर्माता उत्तम चांगलं जेवण देतो, जाण्यायेण्याची सोय उत्तम ठेवतो, शूटिंग संपल्यानंतर एक खुश कर दिया तूने, जा ले तेरे को शूज, असं म्हणून शूज देते माझी निर्माती मला. पण गुडी बॅग नाही मिळेल तुला, हॅम्पर नाही मिळेल. काय हॅम्पर नाही मिळालं. पण सांगायचा मुद्दा असा की खेळीमेळीच्या वातावरणात जसं तुम्ही बघताय, आज तुमचा इंटरव्ह्यू आमचा जवळजवळ मी सांगू का, एक इंटरव्ह्यू खरं असायला पाहिजे अर्ध्या तासाचा, आम्ही दीड तासाचे देतो. आम्ही मागच्या जन्मी गायक व्हायचं होतं आम्हाला आणि मैफिली करायच्या होत्या. आम्ही आज सवाई गंधर्व महोत्सवच मांडला इथं, म्हणजे जवळजवळ आम्ही दीड तासाचा विलंबित खयाल गात. तर आमच्यासाठी 12वा इंटरव्ह्यू असेल कदाचित, इतके बोललो आम्ही. पण तरी बघा कसे हसत्याचे खेळीमेळीचे वातावरण. तर तुम्ही काय आम्हाला पैसे दिले का इंटरव्ह्यू घ्यायचे? नाही दिले है ना, फ्री ऑफ कॉस्ट. पण तरी बघा तुमचं मनोरंजन करतोय. तर आम्ही ह्या प्लॅनेट मराठीच्या तारांगणातले जे चमचमते तारे होते, चमचमते तारे होता आपण, हे बघा इथे एक चमचमता तारा आहे आमच्याकडे. तर अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत गंभीर अशी, परिणामकारक, ॲग्रेसिव्ह, आक्रमक अशी भूमिका, रासवट अशी सगळी करण्यात आलेली आहे. आणि ते आता लोकांसमोर येणार आहे, करण्यात आली, सादर करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आम्ही सादर केलेली आहे. तुम्ही पहा, मोहन जोशी होते, जितेंद्र जोशी, टच. राजेश, तुझी आणि श्रेयस दादाची मैत्री खूप जुनी आहे आणि खरं तर या सिनेमासाठी त्यांनीच तुला स्वतःवर अप्रोच केलं होतं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की एवढा मोठा माणूस स्वतःहून आपल्याला म्हणतो की तू या माझ्या सिनेमाचा भाग आहेस. तर त्याबद्दल एवढा मोठा म्हणजे वयाने नाही, त्याच्याने एवढा मोठा, बरोबर ना? हो हो. म्हणजे मध्ये पण एका इंटरव्ह्यूला बोललो होतो की आम्ही खूप जुने मित्र आहोत, त्यामुळे त्याला माझी कॅपॅसिटी काय माहिती आहे. आणि आत्तापर्यंत मी जे जे काम केलं आहे, म्हणजे शक्यतो सगळ्यांना दुनियादारीच माहिती आहे, पण त्याच्यानंतर मग बरेच सिनेमे केलेले आहेत. पण त्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरच्या वेळेला कॉमेडीमध्येच माझा जास्त मला रोल देण्यात आले होते. म्हणजे जे फिलर असतात चित्रपटामध्ये, तशा चित्रपटामध्ये मी फिलर म्हणूनच काही काही गोष्टी केलेल्या आहेत. तर ह्या सिनेमामध्ये माझा त्या पद्धतीचा रोल नाही आहे, तो थोडासा थ्रूआउट आहे, जरा वेगळा आहे आणि तो करायला खूप मजा आली. म्हणजे तो चित्रपट तुम्ही बघाल तेव्हा माझं कॅरेक्टर थोडं वेगळं आहे, म्हणजे कॉमेडी असं म्हणता येणार नाही, पण एक चांगला ग्राफ आहे त्याला की जेवढं नॅचरल काम करता येईल, म्हणजे ज्या पद्धतीने आपण नाटकामध्ये करतो तेच करत आलेलो आहे, पण इथे मला जरा वेगळं करायला मिळालं आणि ते वाव मिळाला करायला. त्यामुळे तो सिनेमा म्हणजे मर्दिनी बघाल तेव्हा माझं कॅरेक्टर तुम्हाला कळेल आणि मजा येईल तुम्हाला. पण एक गंमत सांगतो, आपण ना नेहमी असं म्हणतो बरं का राजेश, मी मगासपासून तुला ऐकतोय की फिलर्स म्हणून वापरण्यात आलं किंवा काय. मित्रा, गाडीचे सस्पेन्शन असतं ना, त्या सस्पेन्शनमधला एक जरी बोल्ट निघाला, एक जरी गोष्ट निघाली ना, तर मोठे मोठे फरारीसारखे इंजिनसुद्धा थांबून असतात. सस्पेन्शन फार महत्त्वाचं, फिलर्स खूप महत्त्वाचे असतात. आणि ते फिलर्स नसतील ना, तर ते म्हणजे खारुताई जर नसती तर रामायणात सुद्धा एक खारुताई होती, पण त्या खारुताई म्हणून तर म्हणतात माझा खारीचा वाटा आहे. त्या रामायणात सुद्धा तुलसीदासांना खारीला सुद्धा ते महत्त्व द्यावं लागलं. किंवा प्रभू रामचंद्र जेव्हा नदी पार करून जात होते तेव्हा एक नावाडी होता, त्यांना ते देव होते तरी त्यांना त्याची गरज पडली की मला त्या पलीकडे जायचंय. त्यांना जाता येत नव्हतं का, ते तर देव होते, पण त्यांना सुद्धा माहिती होतं की त्याचं हे काम आहे आणि त्या कामाचं त्याला आदरपूर्वक, सन्मानपूर्वक त्याला वागणूक मिळाली पाहिजे. आणि मग तर त्यामुळे फिलर्स सुद्धा म्हणजे तुला इथे खूप वाव आहे, इथे खूप वाव आहे आणि प्रेक्षकाचं काम बघितलं तर वाव असं पण. आणि मग आता तू माझी मदत करतो की नाही? हे सिनेमा बघितल्यावर कळेल. श्रेयसदा, सगळ्यात महत्त्वाचं अहमद खान यांनी गाणं तुमचं कोरिओग्राफ केलं मर्दिनी टायटल सॉन्ग, आणि तुम्ही चौघं धमाल नाचतात त्याच्यावर, आणि त्या गाण्याचा ग्रँजर पण खूप दिसतोय. तर कसं अहमद खान, कारण तुमची त्यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि दुसरा प्रश्न त्याला जोडूनच
की अजून काही सरप्राईज एलिमेंट्स बघायला मिळतील का, कारण तुमचं बॉलिवूड कनेक्शन बघता. सी अहमद, आम्ही ॲक्च्युली वेलकम टू द जंगलचं शूट करत होतो आणि त्यावेळेलाच मर्दिनीचं पण काही थोडं काम चालू होतं आणि गाणं त्यावेळेला मला हितेशनी पाठवलं आणि मी गाणं ते फोनवरती ऐकत होतो आणि बसलो होतो. शॉर्टची तयारी चालू होती आणि अहमदनी येऊन मला विचारलं, अरे क्या कर रहा है? ते म्हटलं, अरे वो पिक्चर का गाना आया है, हम लोग जो प्रोड्यूस कर रहे हैं ना उसका गाना आया, सुन रहा था, तो मैं खाली सोच रहा हूँ कि यार ये कौन कैसे कोरियोग्राफ करेगा. तो मला म्हणाला की कमाल करता है, कोरियोग्राफर तेरे सामने खड़ा है और तू सोच रहा है. तर मी हसलो. तर मला म्हणाला, हस मत, मैं सीरियसली बोल रहा हूँ. तर मी परत हंसलो, म्हटलं रहने दे, तू तू कर ले, तेरा काम कर ले, ओके मैं ये देखता हूँ. अरे भाई मैं सीरियसली बोल रहा हूँ, मैं करता हूँ तेरा गाना. बोला, अहमद यार पागल है क्या, मतलब तेरे जैसा बजट नहीं है हम लोग के पास. क्या बजट है तेरा? मतलब नहीं है इतना बजट नहीं है, बट हाँ मेरे को स्केल दिखानी है, वो है, तो मैं करता हूँ. ओके. मतलब अरे बजट नहीं है, तेरे बजट में करता हूँ. मैं म्हणालो, अहमद 2 दिन में करना है गाना, मैं आधे दिन में करता हूँ. तर तो म्हणजे असा होता की नाही, मी तुझ्या फिल्मचं गाणं आहे, मी करणार. ओके. आणि म्हणजे ॲक्च्युली इट वॉज अ व्हेरी व्हेरी स्वीट जेस्चर, कारण मी त्याची वेलकमच्या सेटवरचीच त्याची धावपळ बघत होतो, त्याचा स्ट्रेस बघत होतो, त्याचे प्रेशर बघत होतो की एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन करायचं, हे तो ते सगळं सांभाळतोय, त्यात हे कुठे. पण तो बोलला, तेरा गाना है, मैं करूँगा और कोई नहीं करेगा. ओके. मग म्हटलं की ठीक है, तू तेरे हिसाब से तू बता डेट कब हो. नाही, तू डेट बता, मैं वो सब मॅनेज कर लूँगा. आणि ॲक्च्युली आम्ही सगळ्यांची तारीख वगैरे जेव्हा ठरली तेव्हा आम्ही त्याला सांगितलं आणि तो म्हणाला, हां मैं उस दिन पे आता हूँ, मैं गाना करता हूँ. आणि त्याने ते गाणं केलं. सो प्युअरली यु नो लाईक ॲन एल्डर ब्रदर, मोठ्या भावासारखा सपोर्ट करून प्रेमाखातर तो माणूस आला. 1 दिवस आधी आला, त्यांनी सगळं सेट वगैरे काय ते बघितलं, दुसऱ्या दिवशी आला, गाणं शूट केलं सगळं. सो वी आर कम्प्लिटली यु नो काय म्हणू, म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस की मी किती ग्रेटफुल आहे त्या गोष्टीसाठी. कारण म्हणजे मोठा तर तो आहेच. आज ॲज अ कोरिओग्राफर त्यांनी इतकं काम केलं आहे, ॲज अ डिरेक्टर त्यांनी इतकं काम केलं आहे की रंगीलापासून त्याची सुरुवात झाली आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचं ओव्हर द इयर्स काम बघितलं आहे. त्याच्यासारखा माणूस जेव्हा येऊन तो म्हणतो की मी तुझं गाणं करणार, तेव्हा आमच्या सगळ्यांसाठीच अर्थात ती खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे संबंध रिलेशन तुम्ही पण तेवढे कमवले बॉलिवूडमध्ये, त्यामुळे म्हणजे अशी. आणि ॲक्च्युली तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिला तुमचं, तर अर्थात यु नो तुमचे संबंध तसे होतातच, कारण तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर फोकस करताय. बाकी इतर जे चटरपटर काय असतं ना, ते तुम्ही जर का अवॉइड केलं तर मला वाटतं तसे तुमचे संबंध होतात. मग ते सगळेच जण उभे राहतात, यु नो. मग अगदी अक्कीभाई असो किंवा रोहित असो, अजयभाई, अर्षद, सगळीच टीम. अजून सरप्राईजेस तुम्ही म्हणाल तर बॉलिवूडचे तसे अजूनपर्यंत असे काही सरप्राईजेस नाही आहेत, पण फिल्म तुम्हाला सरप्राईज करेल हे मात्र नक्की. ते टीजरून जाणवतच आहे. या प्रार्थना, रेशीम गाठच्या वेळेस श्रेयस सरांसोबत तू काम केलं होतंस, तेव्हापासून श्रेयस तळपदे यांना तू जवळून अनुभवलंस. आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने दोघं एकत्र येत आहेत. ऑफकोर्स ते प्रोड्युसर आहेस, तू मेन लीड आहेस, आणि त्यांनीच म्हटलं की आम्ही चॉईसच ठेवला नव्हता, प्रार्थनाच एकमेव होती की तिलाच आम्ही कास्ट करणार होतो. मी तेच म्हणते ना, मी ह्याच्या आधीच्या पण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की ना, श्रेयस सरांना आणि दीप्ती मॅमसाठीचा फक्त काम नाही तर त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट आहे, आणि तो इतका जास्त आहे. कारण ऑफकोर्स दोघांकडचा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मी 2.5 वर्ष जेव्हा आम्ही माझी तुझी करत होतो, ते सेटवर असल्यावर मी त्यांना रोज विचारायचे, सर मग त्या सिनेमाच्या वेळेला तुम्ही तसं केलं होतं, ते कसं केलं. कारण जेव्हा मला आठवतं त्यांचे मी ऑलमोस्ट त्यांचे सगळे सिनेमे, मी तेव्हा रिपोर्टर होते, मी थिएटरमध्ये जाऊन बघितले आणि त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेले. मला आठवते मी त्यांना फोन करायचे आणि सांगायचे की सर तुमचा इंटरव्ह्यू. त्यांना तर आठवतही नव्हतं की मी त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेले. इनफॅक्ट माझी पहिलं आयुष्यातलं पहिलं काम ना मी त्यांच्याबरोबर केलेलं, ते त्यांना पण माहिती नव्हतं. मी जेव्हा त्यांना सांगितलं की सर आपको याद आहे, त्यांनी एक चिडिया नावाची फिल्म केली होती आणि त्याच्यात एक माझं लिटरली गेस्ट अपीअरन्स, ज्युनियर आर्टिस्ट, म्हणजे खरंच मी समोर एक त्यांच्याबरोबर बॅडमिंटन खेळत असते, मी एक ॲक्ट्रेस असते, असं ते माझं कॅरेक्टर होतं. फक्त बॅडमिंटन, मला वाक्य नाही, काही नाही, मी दिसली पण नाही. आणि तेव्हा मी पहिल्यांदा स्क्रीनवर आले होते, म्हणजे कॅमेरा मी फेस केला होता, तर तो श्रेयस सरांबरोबर होता. सो मी त्यांना सांगितलं, त्यांना तर माहिती पण होतं की ती मुलगी मीच आहे.
पण म्हणजे आणि इतक्या त्याची गाणी मी लिहिली त्या सिनेमात. हो चिडियाबद्दल मेहरा. मला जितूनीच सांगितलं म्हणजे कसं Oh. कनेक्शन आहे बघा Correct. चिडियाबद्दल मला जितू म्हणाला की अशी अशी फिल्म आहे ज्याची मी गाणी लिहिली आहे Oh, wow. आणि त्या फिल्ममध्ये त्यांना तू एक गेस्ट अपिअरन्स साठी हवायस की त्यांना एक ऍक्टर त्यांना दाखवायचा आहे की जो त्या मुलांबरोबर मग तू त्यांना काहीतरी बॅडमिंटनचं वगैरे Star करतो दाखवायचा actor, star. हा तर तू जरा ते करशील का म्हणून म्हटलं की ओके ठीक आहे मला सांग कधी आहे त्या शूटला गेलो तेव्हा प्रार्थना आता म्हणते म्हणजे ती मला म्हणाली तेव्हा लक्षात आलं की मी त्याच्यात होते बॅडमिंटन आपण खेळत होतो तर म्हणजे आणि तेव्हा तो मेहरान माझा तो फ्रेंड होता आणि त्याच्यामुळे मी ती केली होती. म्हणजे मी त्याच्या आधी कधी ऍक्टिंग पण केली नव्हती. तो म्हणाला मेरी फिल्म कर लेना. तर माझं थोडक्यात की इतकं मी बघितलंय त्यांचं काम आणि त्यांचा एक्सपिरियन्स. सो मला माहिती आहे आणि त्यात परत 2.5 वर्ष काम करताना माणूस म्हणून कसे तेही मला जवळून कळलं. मला कळलं की एक प्रोड्युसर म्हणून एक ॲक्टर म्हणून किती काय काय गोष्टीचं सॅक्रिफाईस आणि काय काय करावं लागतं तेव्हा तुम्ही इतके पुढे जाऊ शकतात आयुष्यात. आणि खूप शिकली मी त्यांच्याकडून. तर त्यामुळे जेव्हा त्यांनी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर दिली तेव्हा मला म्हणजे ॲक्च्युली मी अजूनही रोज मी खरं सांगते मी रोज ह्याबद्दल विचार करते. मी म्हणते अरे यार कसं त्यांना असं वाटलं असेल का कसं तुम्हाला असं वाटलं असेल की मी करील आणि आज मला ही फिल्म मिळाली. सो थँक्यू. म्हणजे जेवढं थँक्स म्हणता येईल तेवढं कमी आहे खरं तर. आय एम फॉर्च्युनेट. तुला मोठ्या पडद्यावर बघणं ट्रीट असतं आमच्या सगळ्यांसाठी. तुला मोठ्या पडद्यावर बघणं हो तुम्ही इतकं मंजूळ का बोलताय? ट्रीट असतं आमच्या सगळ्यांसाठी. आणि या वर्षीची सुरुवातच खूप उत्तम झाली होती. क्रांतिज्योती असेल किंवा राधा शिवाजी असेल रोल छोटे आहेत पण परिणाम त्या रोलने साधला होता. त्याच्यानंतर तुंबाडची मंजूला भरभरून प्रेम मिळालं. बंदर असेल आणि आता मर्दिनी. तर ह्या सगळ्या या वर्षाच्या सुरुवातीबद्दल काय सांगा? कृतकृत्य, भरभरून आनंद. जी रोज देवापुढे बसते माझी आई, स्वतःसाठी काही न मागता माझ्यासाठी मागते. आणि जर माझ्यासाठी मागत असेल तर मला असं वाटतं जर माझी आई असं करते तर माझे निर्माते माझे दिग्दर्शक त्यांच्याही आया बहिणी मागत असतील, त्यांच्याही आईवडील मागत असतील. सगळ्यांच्या एकत्रित प्रार्थनेचं ही मिळकत आहे असं मला वाटतं. कारण माझ्यापेक्षा कितीतरी इतकी गुणवान आणि मेहनती माणसं होती पण मी त्या गोष्टीसाठी निवडला गेलो. मागच्या 2 वर्षात असं वाटत अरे आपलं काही येणार आहे की नाही सगळीकडेच असं म्हणजे सगळंच कसं अडकल्यासारखं. पण त्या आर्टिस्टचं तेच असतं की आलं तर येतं नाही तर येत नाही. माझ्या सुदैवाने माझ्या गरजा कमी आहेत आणि मी त्या मुद्दाम कमी ठेवलेल्या आहेत की बाबा बघूया आपण आरामात करूया. आणि मला असं वाटतं की मला हे जे यश मिळतं ते मला मिळण्यापेक्षा रेवाचा बाप यशस्वी व्हावा असं तिच्या नशिबात लिहिलेलं असावं म्हणून मी, किंवा शकुंतला जोशीचा मुलगा यशस्वी व्हावा असं लिहिलेलं असावं म्हणून मला ते मिळतं आहे. कारण मला ते मी हे कृतज्ञ आहे अत्यंत. कारण ते लोकांनी मला दिलं आहे. माझे लेखक जर लिहू शकले नसते, माझ्यामध्ये काहीतरी वकूफ असेल, कपॅसिटी असेल, पण ते त्या लोकांना दिसलं. आणि खूप लोक मेहनत करतात आमच्या दिसण्यासाठी ना. खूप लोक मेहनत करतात. म्हणजे कितीतरी तासनतास आपल्या झोप मोडून लेखक लिहितो, दिग्दर्शक काहीतरी करतो, निर्माता स्वतःच्या पदरचे म्हणजे कधी एक कष्टाचा कधी म्हणजे व्हॉटेवर पैसा ते पैसे लावतात. त्याच्यानंतर कितीतरी कॅमेरामन, लाईट बॉयज, कितीतरी लोक काम करत असतात. आणि मग आम्ही शेवटी दिसतो. आणि मग तुम्ही पण बघा ना, तर तुम्ही कशासाठी येता? पत्रकार सगळे तुम्हाला फक्त कंटेंट मिळतो म्हणून येता का? नाही, तुम्ही पण मराठी सिनेमा आपला चालतोय तो साजरा करण्यासाठी तुम्ही पण येता. तर हे किती सुंदर गोष्ट आहे की कुसुमाग्रजांची एक कविता आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नाटक सुरू झालं तेव्हा मी एकटा होतो आणि आता नाटक संपलं, मी असंख्य लोकांमध्ये वाटला गेलो आणि असंख्य हजार लोकांमध्ये वाटून मी आता त्यांच्याबरोबर निघून गेलो. तर आपण एकदा काम करतो पण इतके प्रेक्षक आपल्याला त्यांच्यासोबत घरी घेऊन जातात. आणि जर ती भूमिका चांगली असेल तर ती कधी काही दिवसांसाठी, काही तासांसाठी, काही वर्षांसाठी, कधी कधी कायम तुम्हाला स्मरणात ठेवतात. तर ही जी मन नावाची जागा आहे, ज्याचं स्क्वेअर फूटचं भाडं किंवा पैसे अजून कुणी ठरवलेलं नाही, तिथे आपण जाऊन तिथे त्यांच्या त्या मनाच्या कोपऱ्याचा पण असतो. ही किती हळूवार आणि कमालीची भावना आहे.
ही किती लोकांच्या नशिबात येत असेल, यु नो. किती लोक घेऊन जगतात आपल्याला, किती म्हणजे किती लोक सेलिब्रेट करतात तुम्हाला. ही इतकी कमालीची गोष्ट आहे. तर मी कृतकृत्य आहे. मला भरभरून हवं आहे हे असं सगळं. जर सक्सेसमुळे, जर याच्यामुळे म्हणजे मस्त म्हणाला श्रेयस आत्ता की एक सिनेमा चालला की एक 150-200 लोकांचं घर चालतं, एक सिनेमा बनला की त्या काळापुरतं. मग ते मिळणारं यश आपल्या आजूबाजूच्या, आपल्या मित्रमंडळींच्या, आईच्या, मुलीच्या, बायकोच्या आणि आपल्या प्रेक्षकांच्या, म्हणजे ती कळी फुलत असेल त्यांना या सगळ्या स्ट्रेसमधनं, या सगळ्या काय काय चाललंय आजूबाजूला, मग परत आपल्या कामात त्यांना तेच सांगायचं का की ते चाललंय, का त्यांना त्याची जाणीव करून द्यायची आणि आनंद पण द्यायचा त्यांना. ही फार मला वाटतं की मला माझं विचारलं की तुला काय जन्म हवा, तर मी परत परत कलाकाराचा जन्म मागीन. कारण अवघड असतं ते, पण जेव्हा होतं ना, इट इज लाईक तुम्ही म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. आता माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांचा फोटो नाही, पण गुरुदत्तचा फोटो आहे, दिलीप साहेबांचा फोटो आहे, राजेश खन्नाचा फोटो आहे, नरगिसजींचा फोटो आहे. मी रोज त्यांना बघतो, मी म्हणतो हां एकदा असं काम आपल्याला जमलं पाहिजे, एकदा आहे असं काहीतरी. म्हणजे आता मी दरवेळेला म्हणतो, हा बोर होतो श्रेयस की अरे यार परत, पण मला असं वाटतं की ना आमच्या बरोबरीनं, आमच्याबरोबर खेळलेला, विनोद केलेला आमचा मित्र जेव्हा असा मोठ्या पडद्यावर असा पॉज झाला ना शॉट इक्बालचा, तर आईला यार माझा हिरो, माझा मित्र, माझा मुलगा, मराठी मुलगा, यु नो. तर ते त्याच्यासाठी जगतो आपण सगळे आणि त्यासाठी जगलं पाहिजे, भरभरून जगलं पाहिजे. मी खूप खुश आहे, आनंदी आहे. वा. अभिजित, असा जितूता म्हटला की मराठी सिनेमा मोठा होतोय. आपण बघितलं तर गेल्या 2-3 महिन्यात अनेक सिनेमा कोटीचे कोटी उड्डाणे घेत आहेत. आता मर्दिनी पण आहे आणि त्यात श्रेयस दादासारखे निर्माते येणार असतील तर अजून आपला मराठी सिनेमा भक्कम होईल. ॲज अ प्रोड्युसर श्रेयस तळपते त्यांच्याबद्दल ते किती चोखंदळ आहेत हे त्यांच्या चित्रपटांच्या निवडीवरूनच आपल्या लक्षात येईल. मग सनई चौघडे असो किंवा पोस्टर बॉयज असो, या वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे. आणि जितेंद्र जसं यापूर्वीच्या काही इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हणाला की त्यांना शक्य असतं तर ते वर्षाला 3-4 निर्मिती सुद्धा करू शकतील चित्रपटांची, पण एवढ्या काळामध्ये ते अगदी मोजकीच निर्मिती करतायत. त्यांची कामं अत्यंत चोखंदळ असतात आणि जे काम, मग ते विनोदी असो, गंभीर भूमिकेतलं, किंवा कॉन प्रवीण तांबेसारखी एखादा अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट असो, ते इतक्या उत्तम रीतीनं करतात. याचं कारण त्यांना काय चांगलं आहे तेच करण्याची इच्छा असते. आणि मला फार बरं वाटतं की ते नुसतंच एकटेच त्या प्रवासात न जाता एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन त्या प्रवाहामध्ये उडी मारतायत. माणसं जोडणं चांगल्या इंटेन्शनने केलेलं कुठलंही काम, मग मला असं वाटतं सक्सेसचे ज्या डेफिनेशन्स असतात त्या तिथे बदलतात. म्हणजे हे सक्सेसच आहे. आता तुमच्या समोर बसून आम्ही मर्दिनीबद्दल इतकं अभिमानानं मान वर करून बोलू शकतोय कारण आम्हाला माहिती वी हॅव मेड अ व्हेरी गुड फिल्म. पण त्याची सुरुवात करणारा एक माणूस द्रष्टा लागतो, तो हा आहे. आणि त्याला तेवढीच भक्कम साथ आहे दीप्ती मॅमची, आणि त्याच्यामुळे असं होतं, मग ती टीम बांधली जाते छान. आता तर 3 जुलै नंतर हा प्रेक्षकांचा होणार आहे, त्यानंतर तर तो अजून मोठा व्हावा अशी इच्छा आहे. आणि तू आत्ता ज्या चित्रपटांची नावं घेतलीस त्यामध्ये अभिमानानं मर्दिनीचं नावही कोटीच्या कोटी उड्डाणं घेणारं असावं अशी मनोमन आमची प्रार्थना आहे. आणि एक मॅनिफेस्ट करतोय आम्ही चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसापासून. पण प्रेक्षकांची तेवढीच साथ अपेक्षित आहे आणि तुमच्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर मला खात्री आहे की ते भरभरून तेवढाच प्रतिसाद देतील. आणि मला एक गोष्ट आणखी इथे एक अधोरेखित करायची की श्रेयसला प्रसंगी मी मित्र म्हणून गृहीत धरतो बरं का, तो गृहीत नाही धरत. जेव्हा तो एकतर तो त्याचा मूळ पिंड आहे ना विनोदी आहे, पण तो पोक्त होत गेला इतक्या काळामध्ये. आम्ही लहानच राहिलो, पण लहान म्हणजे अजूनही मस्खरा स्वभावच आहे, पण तो गृहीत नाही धरत. तो निर्माता म्हणून, मित्र म्हणून मस्ती करेल, पण निर्माता म्हणून तो गृहीत नाही. तुला काय हवं आहे काय नाही. तेच दीप्तीच्या बाबतीत आहे. दीप्ती अत्यंत म्हणजे खरं तर प्रोड्युसरनी ती बाजू प्रोड्युसरची असेल तर इतकी प्रेमळ सुद्धा आहे. काय हवं काय नको गपचूप. एकीकडे ते इतका भार असताना ते पण सांभाळते, कठोरही होते कधीतरी, पण श्रेयस गृहीत नाही धरत. म्हणजे आत्ताची गोष्ट सांगतो, तुम्ही येण्याआधी इतके आहेत ना सगळे काम करणारे सगळे आहेत. प्लेटा आणते ती आत्ता आम्हाला वाढण्यासाठी प्लेट्स. मी आत्ता तर अमित भंडारे म्हणलं बघ प्लेट्स देते बघ ती. श्रेयस वाढतोय आम्हाला. असं नाही होत, असं नाही होत. आणि हाच त्यांचा मोठेपणा आहे दोघांचा. नाही, आणि हा मोठेपणा आहे आणि हा त्याचा प्रोफेशनलिझम पण आहे.
लव्ह विथ प्रोफेशनलिझम और प्रोफेशनलिझम विथ लव्ह. यशाची चढती कमान असताना सुद्धा हे जे मातीत राहणार आहे ना, अनेक लोक यशाच्या ह्याच्याने माती करतात, तो मातीत राहतोय यश कमवून सुद्धा है ना. तर ते फार महत्वाचा गुण आहे दीप्तीचा सुद्धा आणि श्रेयसचा सुद्धा. गृहीत नाही धरत. तुला काय बोलायचं? हो, मला पण बोलायचं आहे, कारण आता ज्या ज्या फिल्म येतात त्या कॉर्पोरेट खूप आहेत, म्हणजे प्रोड्युसर म्हणून येतात. पण अशा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता वन मॅन म्हणून उभा राहतोय असं आतापर्यंत तरी नाही आहे. आणि तो असा विचार करत नाही की मी लॉसला जाईन की प्रॉफिटला. त्याला माहिती आहे की फिल्म माझी चांगली आहे आणि तो वन मॅन शो आहे प्रोड्युसर म्हणून इंडस्ट्रीमध्ये. मला तर वाटतं हे पहिल्यांदाच घडतंय, तर ते पण मला असं सांगावं असं नाही, आता कमी होत चालले वन मॅन शो असलेले प्रोड्युसर. पण तुला सांगतो, तो असा विचार करत नाही असं नको म्हणू यशस्वी होईल की नाही. त्याला बरोबर कळतो हे यशस्वी होणार आहे. तू आधीचं हे सगळं काढून बघ आलेख, नाही मग त्याने सिनेमे केले त्याला अरे तुला माहित, तो हुशार आहे. त्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे. हा एक आहे रिस्क टेकिंग आहे. जिथून कमवलं तिथे, म्हणजे आपण जिथून म्हणतो ना शेतकरी धान्य काढतो आणि परत त्यातलंच काही बी म्हणून परत पेरतो परत उगवण्यासाठी, तसं येतो. जिथनं कमवलेला पैसा तिथे टाकतोय, पण त्याचं जे गट फिलिंग आहे, त्याला जे माहिती आहे ते योग्य आहे नाही का. तर तू त्याच्या सिनेमांची सोड, त्याच्या पार्टनरची चॉईस बघ, तिथेच कळतं की तो कसा आहे. बरोबर की नाही? ते सांगा ना, तो कुठला फर्स्ट फिल्मचा एक्सपिरियन्स? युअर वाईफ असं करून ते गट फिलिंग ती रॉंग नाही. इतके वर्ष पाहना, इतके वर्ष यशस्वी संसार, सिनेमाचं काय घेऊन बसला. इक्बाल सारखा सिनेमा मी केला, त्यामुळे काय होतं, मी तो सिनेमा हिट झाला आणि त्यामुळे तुमची साधारण इमेज, गावातला मुलगा हा असा जो बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, शॉर्ट्स असा गंजी बिंजी घालून काहीतरी म्हशींना फिरायला नेणारा वगैरे वगैरे, असा ती इमेज असल्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा आम्ही दुसरी फिल्म करत होतो आणि दीप्ती तेव्हा सेटवर आली होती, तर आमचे एक को ॲक्टर होते, त्यांना मी इंट्रोड्यूस केलं की दीप्ती माय वाईफ. तर त्याने असं दीप्तीकडे बघितलं, तर अर्थात याला ऑलमोस्ट 20 वर्ष वगैरे झाली. त्याने दीप्तीकडे असं बघितलं आणि युअर वाईफ वाव शी इज ब्युटिफुल. तर मला असं झालं, म्हणजे माझी बायको सुंदर असू शकत नाही का? मी इक्बाल केला म्हणून काय, म्हणजे गावातलं दाखवलंय पण. तर वाईफ वाव ब्युटिफुल म्हटलं, मला माहिती आहे ब्युटिफुल, तू काय वेगळं सांगतेस. चलो, थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि श्रेयसदा, वर्धिनीच्या निमित्ताने सक्सेसची हॅट्रिक होईल ॲज अ प्रोड्युसर म्हणून मराठी. या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. खूप आभार. थँक्यू कपिल. थँक्यू.